गणपती बाप्पा मोरया. टेस्ट विथ प्राजू मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सण असो वा खास दिवस, पुरणपोळी शिवाय सगळंच अपूर्ण वाटतं, नाही का? चला तर मग आज आपण बनवूयात मऊ लुसलुशीत पुरणपोळी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात. तर मी इथे घेतलंय पीठ कणिक मळण्यासाठी, गूळ घेतलाय आणि डाळ घेतली आहे हरभऱ्याची. मी ज्या वाटीने हरभऱ्याची डाळ घेतलीये, मी 1.5 वाटी डाळ घेतलीये, त्याच वाटीने 1.5 वाटी इथे मी गूळ घेतला आहे. त्याच गुळामध्ये मी आता 2 ते 3 चमचे साखर टाकणार आहे, कारण गुळाला थोडीशी गोडी कमी असते. सो इथे मी 3 चमचे साखर त्यामध्ये टाकून घेतली आहे. आणि इथे मी साय घेतली आहे. सायचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आणि इथे वेलची पावडर घेतलेली आहे आणि पाणी आपल्याला डाळीला शिजायला आणि कणिक मळायला लागणार आहे. आपण सामान पाहिलंय, काय लागणार आहे, सामग्री बघितलेली आहे. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण आधी डाळ शिजायला टाकूयात कुकरमध्ये. तर इथे स्वच्छ आपण कुकरमध्ये ही डाळ पूर्ण स्वच्छ धुवून घेऊयात. 2 पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ आपण धुवून घेऊयात. डाळ धुवून घेते तोपर्यंत तुम्ही बघू शकता, हे डाळीचं जे पिवळं पाणी आहे, पांढरं पाणी आहे, ते स्वच्छ सगळं जास्तपर्यंत आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत आपल्याला डाळ ट्रान्सपरंट अशी पाण्याच्या खाली दिसत नाही तोपर्यंत डाळ आपल्याला, तुम्ही बघू शकता, पाण्याच्या खाली डाळ आपल्याला स्वच्छ दिसत आहे. तर डाळीवरती ही 2 पेरं राहतील एवढं पाणी आपल्याला डाळीमध्ये टाकायचं आहे. त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या कुकरला घ्यायच्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये हळद टाकू शकता, पण माझं असं म्हणणं आहे की डाळ शिजताना ज्यावेळेस हळद टाकतो तर त्याच्या पाण्याची जी आमटी बनवतो आपण, त्याला जास्त चव राहत नाही. त्यामुळे मी डाळ शक्यतो अशीच शिजायला टाकते. आता मी ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया. कणिक मळायला मी इथं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय. मीठ टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालाय माझ्याकडून, त्याबद्दल सॉरी. पण मीठ खूप कमी टाकायचं पीठ मळताना. पीठ मळून झाल्यानंतर ज्यावेळेस भिजत ठेवतो, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू सगळं सांगेल. त्याच्यानंतर आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे, त्याच्याने पोळ्या फाटत नाही. आता इथे आपण पीठ मळून घेऊयात. तर आता इथे आपण पीठ मळून घेऊयात. मी तांब्यातलं पाणी भांड्यात ओतून घेतलंय. माझी आई नेहमी म्हणायची, कणिक मळताना कधीच तांब्याने पाणी घेत जाऊ नको म्हणून. आता त्याचं कारण मला माहित नाही, तिनं कधी मला ते सांगितलं नाही, पण आई म्हणते ते बरोबरच असतं ना नेहमी, त्यामुळे ऐकायचं. तर ठीक आहे. आपण सुरुवातीला खूप घट्ट असं कणिक मळायचं नाहीये. पिठामध्ये तुम्ही सुद्धा हळद टाकू शकता. शक्यतो काही वेळेला पीठ राहतं, त्यामुळे त्याच्यानंतर चपात्या कशा पिवळ्या पिवळ्या दिसतात, त्यामुळे मी शक्यतो कणकेमध्ये टाकत नाही. नॅचरलच कलर जो आहे तो पुरणपोळीला चांगला वाटतो असं मला वाटतं. उगाचच त्यामध्ये हळद आर्टिफिशियली नको वाटतं. सो त्याच्यामध्ये मी आता घट्टसर कणिक मी मळून घेते. असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्याला मी एकजीव करते आणि याच्यामध्ये हा कणकेचा गोळा बुडेल इतकं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. आता मी हा एकजीव करून घेते पहिला, आणि मग त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे. तर आता हा गोळा मळून झालेला आहे, त्याच्यामध्ये मी कणिक बुडेल इतकं पाणी टाकणार आहे. जसं कमी आहे तर याच्यावर पाणी टाकून घेते मी. पाणी हे वतून घेते. बघा तुम्ही, पूर्ण गोळा आपला कणकेचा पाण्यामध्ये बुडलेला आहे. असं हे अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं, तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा होते. हे आता मी बाजूला ठेवून घेते. झाकण ठेवूयात. कणिक भिजतंय तोपर्यंत शिट्ट्या सुद्धा होत आहेत.
गार झाला की आपण पुरणाला चटका देऊन घेऊया. तोपर्यंत वाट बघूयात. गार झालेला आहे. आपण डाळ शिजली कशी ते बघूया. कुकर गार झालेला नाहीये. आता कुकर गार झालेला आहे. आपण उघडून बघूया डाळ आपली कशी शिजली आहे ते. बघू शकता डाळ मस्त अशी शिजलेली आहे. आपण ह्या डाळीचं पाणी आणि डाळ वेगळी करून घेऊ. डाळीचं पाणी आणि डाळ वेगळं करून घेऊ. आता आपण डाळीला चटका देऊन घेऊया. गॅस चालू करते. आपण पहिला डाळ टाकून घेऊया. पहिला डाळ एखाद मिनिट तर नुसतीच परतून घ्यायची. नंतर त्यामध्ये गूळ टाकायचा. त्याच्याने डाळीचं जे एक्सेस वॉटर जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते कमी होतं. आपण 1 मिनिट डाळ अशीच परतून घेऊयात. मग त्यामध्ये गूळ ऍड करू. आपण डाळ परतून घेतलीये 1 मिनिट. त्यामध्ये आपण गूळ टाकू. सगळा गूळ मी तर टाकलाय. 1.5 वाटी आणि 2-3 चमचे साखर त्याच्यामध्ये टाकली होती. मस्त आपण ही चटका देऊन घेऊया डाळीला. पुरणाला चटका देताना असं डाळ स्मॅश करत करतच भाजायचं. त्याच्याने नंतर आपल्याला पुरण वाटताना त्रास होत नाही. इथे तुम्ही पावभाजीचा स्मॅशर वापरला तरी चालेल. जर समजा चुकून तुमच्याकडून पुरण पातळ झालं तर त्याच्यामध्ये नंतर आपण 2 चमचे गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकतो. पण आपण आता बघूया. गूळ आटेपर्यंत आपण चटका देऊन घेऊयात. यामध्ये आपण आता वेलची पावडर टाकून घेऊ. आता पुरण आपलं खूप असं छान भाजून चटका देऊन झालेला आहे. थोडस 1 मिनिट अजून आपण परतून घेऊयात. साधारण 1.5 वाटीच्या 5 ते 6 पोळ्या. तुमची जर पोळीची साईज लहान असेल तर 7 पोळ्यांपर्यंत पोळ्या होतात शक्यतो. मी ज्या साईजचा करते त्या साईज मध्ये तर 5 ते 6 पोळ्या आरामशीर होऊन जातात एवढ्या. आपण गॅस बंद करून घेऊ. पुरण नॉर्मल थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येते तोपर्यंत आपण ह्या पिठाच्या गोळ्याला एकसारखं करून घेऊयात. हे पाणी मी ओतून देतेय. त्याचा गोळा घट्ट मळायचा आधी आणि मग पाण्यात ठेवायचा आहे. हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही आधी सैल पीठ मळलं आणि आणखीन त्याला पाण्यात ठेवलं तुमचं पीठ खूपच सैल होऊन जाईल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचंय. तेल टाकून मग
त्याला मळून घ्यायचंय. तेल आणि पाण्याने खूप छान मऊसूद असा गोळा कणिक आपली तयार होते. आता तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मीठ कधी वापरायचं हे पण मी तुम्हाला सांगणार. हा गोळा आपण छान एकजीव करून घेऊया. यासह तुम्हाला वाटेल हे काय पातळ खूप झालंय कणिक, तर नाही. गव्हामध्ये ग्लुटन असतं आणि ते ग्लुटन जितकं तुम्ही मळाल तितकं ते एकजीव आणि सैल असा मऊसूद गोळा तयार होईल. मी हे मळून घेते, एकजीव करून घेते. पुढची कृती आपण बघूयात. आपण हा कणिक आधी मी एकजीव करून, मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ह्या सायचा वापर ही कणिक मळताना करणार आहे. आता कणिक ही एकजीव करताना या सायचा वापर करणार आहे, त्याच्याने कणिक खूपच सॉफ्ट होते. कणिक साय आपण ह्याच्यामध्ये एकजीव करून घेऊया. कणिक छान मळून झालंय. आता मीठ मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मीठ आपण कणकीत टाकताना सुरुवातीला खूप कमी टाकलं होतं. तर ते कसं वापरायचं, तर हा गोळा मी आधी बाजूला काढून घेते. त्यामध्ये थोडंसं तेल, ही टिप मला माझ्या काकींनी सांगितली होती. त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून सॉफ्ट होतात त्याच्याने. असं केल्याने पोळ्या फाटत नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. आता हे मीठ टाकलंय, हे तेलामध्ये आधी खलून घ्यायचं खूप छान पैकी. तेलात मीठ छानपैकी खलून झाले. आता त्यात हा कणकेचा गोळा पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा. पाहू शकता कुठेच पीठ दिसत नाही, इतकं छान गुळगुळीत आपलं असं कणिक मळून झालेलं आहे. ह्याला आणखीन एक 15-20 मिनिटं आपण ठेवून घेऊयात. कणकेचा गोळा भिजतपर्यंत आपण पुरण बारीक करून घेऊ. कणिक आपण बाजूला झाकून ठेवूया. तोपर्यंत मी ही डाळ वाटून घेते. आपण उंडा बनवून घेऊया. बघा तुम्ही कणिक किती छान मळले गेलेले मऊ. तर मी तर पुरणपोळी भाजायला तूप घेतलं थोडंसं. मी ते तव्यावर ठेवते गरम, म्हणजे ते थोडंसं आळेल. पुरणपोळी एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची. पुरणपोळी लाटून झालेली आहे. सगळीकडे आपलं पुरण गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पोळी तव्यावर टाकून घेऊया. अलगद हाताने आपल्याला पोळी उचलून घ्यायची आहे. हलक्या हाताने आपण तिला भाजून घेऊ. तूप टाकून घेऊ.
पलटून घेऊयात. दुसऱ्या साईडनं लावून घेऊयात. आपण काढून घेऊ. आता मी बाकीच्या पोळ्या करून घेते. फुगलेली आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा टेस्ट विथ राजू आणि करत रहा कुक, क्रिएट अँड सेलिब्रेट. थँक्यू.